टमाटे घेतलेले पाव किलो, तिळ घेतलेली आहे, लाल मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे, 1 टेबलस्पून मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ घेतलेली 1 टेबलस्पून, शेंगदाणे घेतलेले आहे. आता हे सगळं भाजून घ्यायचं आपल्याला. तिन्ही डाळी आता एकदम आता त्याने खमंग भाजून घ्यायचं आपल्याला. टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरा, एकत्र भाजून घ्यायचं आपल्याला एकत्र सगळं. शेंगदाणे, तीळ, मिरची, लाल मिरची भाजून घ्यायची त्याला खमंग चांगली. अद्रक, हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये वाटायचं आपल्याला. डाळी वगैरे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक चांगली वाटून घ्यायचं आहे. थोडं चवीमध्ये मीठ टाकायचं आपल्याला. आपलं तेल तापलेलं आहे. आता मोहरी टाकूया याच्यामध्ये आपण. कढीपत्ता, जिरं, आटलेले टॅमॅटो सगळे टाकायचे तेलामध्ये. हळद, 2 चमचे मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडी साखर चवीपुरतं घालायची आहे. थोडे हिंग, थोडंसं मीठ टाकायचं. असं नाही टाकायचं, थोडं टाकायचं. टाकलेलं मीठ नाही आपण. आता सगळं शिजवून द्यायचं आहे मग तेल सुटेपर्यंत व्यवस्थित. आपले टॅमॅटो चटणी तयार झालेली आहे. मी बघू शकतो का कलर मस्त वगैरे आलेला आहे. सेम हॉटेल टाईप केलेली आहे मी. आम्ही साऊथ इंडियन हॉटेल टाईप केलेली मी ही चटणी. तशीच केलेली, सेम तशीच केलेली. काय मस्त आलेली ना, कलर वगैरे सुंदर. तेल वगैरे चमचमीने चटपटीत झालेली चटणी. ही खूप छान लागते चटणी. नक्की ट्राय करून बघा. टॅमॅटो चटणी नक्की ट्राय करून बघा. बाय. व्हिडिओवर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. वाव, मस्त आलेलं आहे. कलर वगैरे सुंदर आलेला आहे ना. बघू शकता मस्तच आलेलं आहे ना. अगदी बघू शकता का सुंदर आलं आहे बघा ना. वाव.